खरीप हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वीच बनावट खतं बाजारात दाखल झाली आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी केंद्रात मोठ्या प्रमाणात बनावट खत विक्रीची बाब समोर आली आहे। कृषी विभागाच्या कारवाईत तब्बल 129 मेट्रिक टन ब्रह्मास्त्र नावाचं निकृष्ट दर्जाचं खत जप्त करण्यात आलं आहे। या प्रकरणी बाजार समितीच्या सचिवाला अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत या बनावट खताच्या 821 पोती शेतकऱ्यांना विकण्यात आली आहे। खताची गुणवत्ता तपासण्यासाठी कृषी विभागाने त्याचे नमुने चाचणीसाठी पाठवले होते। तपास अहवालात खताची गुणवत्ता खराब असल्याचं समोर आलं। त्यानंतर गुणवत्ता अधिकारी विजय हुमणे यांनी लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार गुजरातमधील भावनगर येथील कंपनी मालक, नागपुरातील वितरक आणि कृषी केंद्र संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवालाही अटक केली आहे, तर उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक पाठवण्यात आलं आहे। हे विक्री केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावावर आहे, त्यामुळे परवाना सचिवांच्या नावावर होता। मात्र संचालक मंडळाच्या मान्यतेशिवाय खताचा विक्रीचा आदेश देण्यात आला होता का, यावरही शंका उपस्थित केली जात आहे। आता या प्रकरणात आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता आहे। कृषी केंद्र जिल्हा भंडारा येथील विजय हुमणे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी एक लेखी तक्रार दिली होती की सदर लेखी तक्रारीमध्ये बाजार समिती येथे बोगस खत सापडलं। त्यांनी सॅम्पल घेतलं होतं। ते सॅम्पल त्यांनी प्रयोगशाळेत पाठवून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर विजय हुमणे जे फिर्यादी आहेत त्यांनी लेखी तक्रार दिली होती। त्या लेखी तक्रारीवरून लाखनी पोलीस ठाणे येथे 26/5/2025 रोजी सदर तक्रारीमध्ये बाजार समिती यांनी नागपूर येथील वितरक जे या गुन्ह्यामध्ये आरोपी क्रमांक 2 आहेत राजेश तराळे यांच्याकडनं 3406 बॅगा खरेदी केल्या होत्या। त्यापैकी 821 बॅगा त्यांनी शेतकऱ्यांना विकून शासनाची 16,42,000ची फसवणूक केली म्हणून अशी लेखी तक्रार दिली होती। सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आहेत। प्रथम क्रमांकाचे आरोपी जी उत्पादन कंपनी आहे जी बनावट खत उत्पादन करते, गुजरात भावनगर येथे आहे, तेथील कौशिक पंड्या, व दुसरे जे आहेत नागपूर येथील वितरक राजेश तराळे। सदर गुन्ह्यामध्ये बाजार समिती लाखनी सचिव संजय पारोदे यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे व अद्यापपर्यंत 2 आरोपींना, आरोपी क्रमांक 1 व 2 यांना अटक करणे बाकी आहे।